नमस्ते. आज आपल्या सावित्रीबानामध्ये आपली गावची कन्या कुमारी समीक्षा गणेश जगताप हिचं नागपूर पोलीसमध्ये नुकतंच निवड झालेली आहे. आणि आज आपल्या सावित्रीबानामध्ये तिच्या एक निवडीच्या बद्दल एक आठवण म्हणून आपण वडाचं झाड मातीशी एकरूप केलेले आहे. तिच्या पुढील वाटचालीस आपल्या पूर्ण सावित्रीबान कुटुंबातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके. नमस्ते महेशराव. नमस्ते. ड्रेस कोडवर आलेला आहे, तर आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव महेश चंद्रकांत जगताप, वनरक्षक भोर. भारतीय सैन्य दलात सेवा करून रिटायर झालेलात आणि परत इकडे जॉईन झाला आहेत. समीक्षा तुमची कोण लागते? पुतणी. तिची जी निवड झाली त्याबद्दल काय भावना आहे किंवा? खूप आनंद वाटला ज्यावेळेस तिचं नाव निवड यादीत आल्यानंतर फोन आला की माझं नाव सिलेक्शन झालेलं आहे. त्यावेळेस आनंद अश्रू डोळ्यातून आले आणि कष्टाचं चीज झालेलं आहे. कुठं होता फोन आला त्यावेळेस तुम्ही? मी घरी होतो माळेगावमध्ये. हां. आणि तिचा फोन आला की माझं निवड झालेलं आहे. आनंद झाला? आनंद, खूप आनंद. काकी तुम्ही, आणि ते ऐकत असताना तुमच्या डोळ्यात थोडा अश्रू आलेत कारण पुतणीचा आनंद. काय भावना आहे तिची निवड झाली आहे? नाही, तिची निवड म्हणजे ती अशी खूप स्ट्रगल करत होती. वाटायचं हवं म्हणजे हिचं हवं काम. ते बघून जरा खूपच आनंद वाटला, म्हणजे ऐकून. त्यावेळेस ताईंचा फोन आला ह्यांना की भरती झालेली आहे, त्यावेळेस खूप आनंद झाला. म्हणजे ठीक आहे सर, काय शुभेच्छा देताल? देश सेवेसाठी तिची निवड झालेली तरी ज्यातून भविष्यात वृक्षारोपण किंवा सामाजिक सेवा बी घडल्या पाहिजेत त्याच्याबरोबर. हां, ठीक आहे. चेअरमन साहेब, आपल्या गावातील एक कन्या भरती झाली आणि सावित्रीबानात येऊन एवढं झाड लावलं, हाच मेसेज सगळ्या जगाकडे जावं आणि प्रत्येकाने असंच एक झाड लावावं. या आनंदाच्या क्षणाची एक आठवण म्हणून झाड लावलं पाहिजे. आनंदाची एक आठवण म्हणून एक झाड लावावं. सोमनाथराव, लहानपणापासून तिला बघत आलाय तुम्ही. गणेशराव जगताप आज आपल्यात नाही आहेत, त्यांची कन्या. काय शुभेच्छा देताल? आई वडिलांचं नाव त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे सगळ्यांच्या स्मरणात आणलं की कुणाची मुलगी आहे, पुतणी कुणाची आहे, किंवा आपल्या चंद्रांनांचं नात आजोबा आहेत. हे खूप चांगलं कौतुकास्पद काम केलं आहे आणि खरं तर म्हणजे परिश्रम तर केलेलेच आहे त्यांनी. तिला पुढील वाटचाली शुभेच्छा. सर, ते शेवटी तुझ्याकडं. दीदी, तुझं पूर्ण नाव? समीक्षा गणेश जगताप. शिक्षण किती पूर्ण झालंय? 12वी झाली. 12वी. आणि 1ली ते 10वी शिक्षण कुठं झालं? इथंच पंधरात नव महाराष्ट्र विद्यालय. पंधरेत. 11वी 12वी? 11वी 12वी शेटपळला झाले. शेटफळला. बरं. आणि पोलीस भरतीचा ट्राय केव्हापासून करत होता तुम्ही? 2 वर्ष झालं. बरं पहिल्या भरतीत ग्राउंडला क्वालिफाय नव्हते झाले बरं. आणि ही आत्ताची माझी दुसरी भरती. पण विचार कधी आलता डोक्यात की आपण पोलीस व्हायचं किंवा ह्या क्षेत्राकडे जायचं? म्हणजे विचार म्हणजे असं काय आधी डोक्यात नव्हतं, पण बरं. घरची परिस्थिती बघता, मम्मीवरती लोड बघता, त्या कारणामुळे मग ह्या क्षेत्रात यावं लागलं. तुम्ही किती जण आहेत बहिणी? 2 जणी. बरं. आणि पहिली भरतीला जात असताना म्हणजे मार्गदर्शन किंवा हे कुठनी घेतलं होतं किंवा कुठं अभ्यास येते काय? मी अकॅडमीत होते, परफेक्ट अकॅडमीत ॲडमिशन घेतलं होतं. तिथूनच सगळं मार्गदर्शन वगैरे सगळं तिथूनच. पहिली भरती कुठं केली सांगितली? मुंबईला. मुंबईला. तिथं अपयश आलतं. हो. आणि दुसरी? आता दुसरी मी नागपूर ग्रामीणला होते. आता आपण पुणे जिल्ह्यातलं मोडतो, नागपूरकडं निवड करण्याचं काय कारण? म्हणजे कारण त्या साईडला SC-BC कास्टमधून जास्त फॉर्म येत नाहीत आणि त्या साईडला आपली जास्त कास्ट म्हणजे नाहीच आहे. त्या साईडला OBC SC कास्ट जास्त, त्यामुळे ओपनमधून तिथं भरती होण्याचे चान्सेस जास्त असतात. टोटल आत्ताची तुमची किती, आता आत्ताची पोलीस निवड झाली त्यात किती क्वांटिटी निवड झाली तुमची संख्या? तुमची यादी लागली त्यावेळेस 6 जागा होत्या म्हणजे आपल्या SC-BC कास्टला. बरं. 6 जणी क्वालिफाय करून. 6 मध्ये तुमचा नंबर किती होता काय? ते नाही चेक नाही कळत फक्त हे. ठीक आहे, मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन. ग्राउंडचा सराव कुठं करत होता? परफेक्टलाच माळेगावमध्ये. परफेक्ट अकॅडमी का? किती वर्ष तिथं तुम्ही सराव केला? 2 वर्ष झालं. पोलीस भरती होत असताना भारतीय सैन्य दलात जॉब करणाऱ्या काकांचं काय चित्र समोर होतं का? हो होतं. देशसेवा त्यांनी केली, नंतर आता निसर्ग सेवा करतायत भोरमध्ये.
तुझं अभिनंदन कसं केलं तर त्यांनी पहिला फोन आल्यावर काय म्हणले? म्हणजे शक्यतो घरच्यांना सगळ्यांना म्हणजे त्यांना बोलण्यासाठी हेच नाही, त्यांनी सगळ्यांच्या डोळ्यात असं आनंद अश्रू म्हणजे आनंद होता, फक्त व्यक्त व्हायला शब्द नव्हते. शब्द नव्हते. तुझी छोटी बहीण काय करते? ती शाळेत आहे 7वीला. 7वीला आहे. तिच्याबद्दल काय नियोजन आहे, म्हणजे काय स्वप्न तिच्या मनात बिंबवलंय का? हो आहे, तिला डॉक्टर व्हायचंय. बरं. सावित्रीवनात आज आलाय तुम्ही, सरपंचांनी सदस्यांनी स्वागत केलं आहे आणि तुमच्या हस्ते एक झाड लावले. हा उपक्रम कसा वाटला? म्हणजे खूप छान वाटलं, एक आठवण राहील ना माझी इथं परत ह्या सगळ्यांना. आणि आम्ही ज्यावेळेस येऊ त्यावेळेस नक्कीच इतर मुलांना सांगू की समीक्षा पोलीस भरती झाली, तिचं झाड आहे, त्या झाडाकडून इतरांना प्रेरणा मिळेल. कसंच म्हणजे पोलीस भरती होणं सोपं आहे का अवघड आहे? तसं अवघड पण नाही म्हणता येणार आणि सोपं पण नाही म्हणता येणार. फक्त प्रयत्न प्रामाणिक पाहिजे. प्रामाणिक पाहिजे. तुमची मुलाखत झाली का? म्हणजे ज्यावेळेस सगळ्या प्रोसेस असतात, ग्राउंड असतं, लेखी असतं आणि मुलाखत पण असते ना, हां. तर त्या स्वरूपात तिथं काय आता आम्ही बघतो पिक्चरमध्ये की बाबा ती वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, पुढचे समोर असतात 3-4 जजेस, तशा स्वरूपात तुमची झालती का नाही तिथं? नाही, पोलीस भरतीला तशी मुलाखत नाही. कशी असते तुमची तिथली म्हणजे मुलाखत? तिथं फक्त पहिल्यांदा ग्राउंडला क्वालिफाय झाल्यानंतर पेपर आणि पेपरची मेरिट लिस्ट लागल्यानंतर डॉक्युमेंट चेकिंग, मेडिकल आणि मग नंतर आपल्याला बोलवलं जातं. कुठला टप्पा पूर्ण झाल्यावर वाटलं की आपण भरती होऊ यावेळेस? म्हणजे पेपर झाला तेव्हा जरा मनात शंका होती की होईल का नाही. लेखीचा? हां. हां. मेरिट लिस्ट लागल्यावरती एकदा मनाला शांतता भेटली की हा झालं. आणि नाव आलं. सचिन सर लेट पण थेट आलेलं दिसतंय, काहीतरी गोडधोड आणलेलं दिसतंय ना, करा की तोंड गोड. हे सचिन कुंभार आहेत आपले टीम मेंबर. नुसते कौतुक त्यांचं थांबत नाही तर. आणि हां, अभिनंदन. मित्र सैनिक सगळे काही भूमिका पार पाडणारे मित्राचं मनापासून अभिनंदन. इथंच ऑफिस आले. सचिन सर, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा देऊन झाल्यात, काय शुभेच्छा देताल? नवीन वाटचालीसाठी ग्रामविकास मंच आणि सावित्रीबांकडून शुभेच्छा आहेत. असंच मुलींनी ज्यावेळेस पोलीस भरतीत होते त्यावेळेस त्यांना समाजात ज्या काय मुलींच्या अडचणी असतात त्या समजून घेण्यासाठी पुढं प्रयत्न करतो. आणि खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. इतर मुलींना काय संदेश देतील की ज्या भरती होत आहेत, ज्यांना अपयश येते किंवा काय? मी एवढंच सांगेल की अपयशाने त्यांनी खचून नाही गेलं पाहिजे. जर म्हणजे एखाद्या भरतीत अपयश आलं तरी परत प्रयत्न केले पाहिजेत, देव यश नक्कीच देतो. तर एका सुंदर म्हणजे एका खडतर अपयशाच्या पलीकडे एक सुंदर यश लपलेलं असतं. सगळ्यांनी प्रयत्न करावं असं शुभेच्छा आहेत. माझ्यातर्फेही तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि एवढंच म्हणेल, आत्ताचा काळ खूप डेंजर आहे. या काळात तू निष्कलंक सेवा कर आणि प्रत्येकाला अभिमान असेल असं काम कर. धन्यवाद. ओके.